श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री गणेशाय नमः. जर उद्या तुम्ही सकाळी फक्त एक छोटासा उपाय केला तर घरातील येणाऱ्या सर्व अडचणी थांबतील, पैशांची कमतरता कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात समाधान, शांतता आणि आनंद टिकायला सुरुवात होईल. म्हणून हा उपाय अजिबात चुकू नका. तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावं. तसेच उद्या अंगारकी चतुर्थीला तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण हो अशी मी गणपती बाप्पांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. तर मंडळी, उद्या आहे अतिशय पवित्र अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तो दिवस अंगारकी म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी गणपती बाप्पांसोबत मंगळ ग्रहाची कृपा मिळते. म्हणजे बघा, एकाच दिवशी दोन शक्तींचा आशीर्वाद मिळतो. म्हणूनच या दिवसाचं महत्त्व म्हणजे खूप मोठं आहे. धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जाते की एका अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने संपूर्ण वर्षभरातील संकष्टीचं पुण्य मिळतं. आता तुम्हीच विचार करा, एका दिवसात इतकं मोठं फळ मिळत असेल तर हा दिवस किती महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा खूप प्रभावी ठरतात. कारण या दिवशी गणपती तत्व खूप सक्रिय असतं. आपण जे काही करतो त्याचं फळ लवकर मिळतं. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. म्हणून आयुष्यात कधी कधी असं वाटतं की सगळं ठीक चाललंय पण तरीही काहीतरी कमी वाटतं. पैसा येतो पण टिकत नाही, घरात शांतता नाही, लहान लहान कारणांवरून भांडणं होतात, मुलांचं मन अभ्यासात लागत नाही किंवा काम करताना सतत अडथळे येतात. असं का होतं, कधी विचार केलात का? याचं एक मोठं कारण असतं घरातील ऊर्जा. घरात सकारात्मकता कमी झाली की अशा गोष्टी दिसायला लागतात. जेव्हा हा सकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा सगळं आपलं सुरळीत म्हणजे आपोआप सुरळीत होतं. आता लक्ष्मी म्हणजे काय, फक्त पैसा असणं नाही तर घरात शांतता असणं, प्रेम असणं, समाधान असणं, हे सगळं मिळून लक्ष्मी नांदते असं म्हणतात. आणि म्हणूनच उद्या हा उपाय करणं खूप गरजेचं आहे. कारण हा उपाय फक्त पैशासाठी नाही तर संपूर्ण घराच्या सुखशांतीसाठी आहे. गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो, म्हणजे अडथळे दूर करणारं. आणि संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी तिथी. म्हणजे बघा, नावातच सगळं स्पष्ट आहे. जर या दिवशी आपण श्रद्धेने काही केलं तर याचा परिणाम नक्की दिसतो. तुम्ही कदाचित आधीही काही उपाय केले असतील पण फरक पडला नसेल. पण असं होतं कारण वेळ, पद्धत आणि श्रद्धा या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि उद्या जो दिवस आहे तो खूपच शक्तिशाली दिवस आहे. त्यामुळे हा छोटासा उपाय सुद्धा खूप मोठा परिणाम देतो. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो खूप सोपा आहे, कारण तो कुणीही करू शकतं. पण त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, मन शांत असायला हवं, आपली श्रद्धा असायला हवी आणि उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आत हा उपाय करायचा आहे. वेळ खूप महत्त्वाचा आहे कारण सकाळची ऊर्जा शुद्ध आणि सकारात्मक असते. आणि हा उपाय करताना घाई करू नका. प्रत्येक गोष्ट शांतपणे करा, जसं आपण देवाचं काम करतो तसं. तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग समजून घ्या का हा उपाय सुरू करण्यापूर्वी तयारी कशी करायची. कारण बघा, अनेक वेळा आपण उपाय करतो पण योग्य तयारी नसते, मन इकडे तिकडे असते आणि मग आपल्याला काय होतं, अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणून उद्या सकाळची सुरुवात कशी करायची हे नीट लक्षात ठेवा. उद्या 5 मे मंगळवारी शक्यतो लवकर उठा, उशीर करू नका. कारण सकाळची वेळ खूप पवित्र असते. त्या वेळेतच वातावरण शांत असतं आणि आपलं मनही स्थिर राहतं. उठल्यानंतरून पहिली गोष्ट स्वच्छ स्नान, आपली आंघोळ, साधी आंघोळ नाही, थोडीशी तयारी करून घ्या. आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद टाका किंवा असेल तर थोडंसं पंचामृत टाका आणि त्या पाण्याने स्नान करा. तुम्ही विचारला हळद का टाकायची, कारण हळद ही म्हणजे तुम्ही विचार करता हळद का टाकायची, तर हळद ही शुद्धतेचं प्रतीक आहे. ती शरीरातील आणि मनातील नकारात्मकता कमी करते. आणि जेव्हा आपण अशा पाण्याने स्नान करतो तेव्हा आपल्या मनामधील जडपणा, थकवा आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. स्नान करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मनात देवाचं नाम असू द्या, श्री गणेशाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ, असं काही तुम्हाला ज्या देवाचं जप करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे ते पण चालेल. फक्त मन एकाग्र ठेवा. आंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे घाला आणि शक्य असेल तर हलक्या रंगाचे पारंपरिक कपडे घाला, कारण या दिवशी आपण एक प्रकारची पवित्रता जपतो. आता पुढची पायरी देवघरात गेल्यावर आधी थोडा वेळ शांत बसा, घाई करू नका आणि मग हळूहळू पूजा सुरू करा. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर, म्हणजे जर नसेल तरी चालेल,
असेल तर मूर्तीला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा आणि अभिषेक करताना एक छोटी गोष्ट करा का त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाका. तुम्ही म्हणाल आता हे तीळ का टाकायचे, तर चतुर्थीला तिळाचे विशेष महत्त्व असतं. तीळ हे पवित्र मानले जातात आणि ते तीळ आपल्या कर्मातील दोष कमी करण्यास मदत करतात असं मानलं जातं. यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करा, फुलं अर्पण करा आणि धूप दीप लावा. बघा इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, पूजा करताना मनात कोणतीही घाई नसावी. लवकरात लवकर करू आणि संपवू असा विचार करू नका. जसे तुम्ही एखाद्या पाहुण्याचे स्वागत करता तसंच देवाचं स्वागत करा. आता एक प्रश्न, तुम्ही कधी लक्ष दिलंय का, काही वेळा आपण पूजा करतो पण मन दुसरीकडे असतं, मग त्या पूजेचा फायदा कमी होतो. आणि उद्या एकच एक गोष्ट करा का ज्या वेळेत पूजा कराल त्या वेळेत फक्त देवाचाच विचार करा. आता ही सगळी तयारी झाल्यावर मुख्य उपाय सुरू करायचा आहे. तर प्रत्येक स्टेप नीट लक्षात ठेवा. बघा सगळी तयारी झाल्यानंतर खरा महत्त्वाचा भाग सुरू होतो, म्हणजे नेमका उपाय कसा करायचा आणि कोणत्या वस्तू लागतात. कारण अनेक वेळा आपण ऐकतो पण वस्तू नीट समजत नाही, मग गोंधळ होतो. म्हणून आता अगदी शांतपणे ऐका. सगळ्यात आधी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. तो मातीचा असेल तर उत्तम, नसेल तर कोणत्याही धातूचा दिवा चालेल, पण स्वच्छ असायला हवा. वापरलेला असेल तर धुवून घ्या. त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे, म्हणजे 2 कापसाची वाती एकत्र करून लावायची आहे. इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे, त्या वातीला तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे. कारण पूजेमध्ये आपण पांढऱ्या वस्तू सरळ वापरत नाही, त्या पवित्र रंगाने स्पर्श करून वापरतो, त्यामुळे ती वातही अगदी पवित्र होते. यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शक्य असेल तर गाईचं तूप वापरा, कारण की गाईचं तूप हे सात्विक मानलं जातं. आता एक प्लेट घ्या, साधी स्टीलची असली तरी चालेल. त्या प्लेटमध्ये थोडीशी मसूर डाळ टाका, अगदी एक छोटी मूठभर पुरेशी आहे. त्या डाळीवर हा दिवा ठेवा. तर तुम्ही विचारता म्हणजे तुम्हाला विचारेल का डाळ का ठेवायची. तर बघा प्रत्येक गोष्टीचा काही ना काही अर्थ असतो. मसूर डाळ ही मंगळाशी संबंधित मानली जाते. उद्या मंगळवार आहे, अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे ही डाळ त्या ऊर्जेला संतुलित ठेवते. आता पुढची वस्तू आहे सुपारी. ही खूप महत्त्वाची आहे, म्हणून नीट लक्षात ठेवा. तुम्हाला एक नवीन स्वच्छ सुपारी घ्यायची आहे. कुठेही किडलेली, तुटलेली किंवा आधी वापरलेली सुपारी घेऊ नका. आणि हो, पूजेमध्ये जी सुपारी वापरतो तीच घ्या, खाण्याची सुपारी घेऊ नका. कारण पूजेची सुपारी ही गणपती बाप्पाचं प्रतीक मानली जाते. जेव्हा मूर्ती नसते तेव्हा आपण सुपारीलाच गणपती मानून पूजा करत असतो. ही साधी सुपारी नाही, त्यात एक देवी भाव असतो. आता त्या सुपारीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे, अगदी हलक्या हाताने. यानंतर सुपारी उजव्या हातात घ्या आणि मन एकाग्र करून ओम गणगणपतये नमः, खूप साधा सोपा मंत्र आहे नेहमीचाच, ओम गणगणपतये नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. घाई करून म्हणू नका, अगदी हळूहळू मनापासून म्हणा. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, हा मंत्र ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस मन शांत होतं, विचार कमी येतात मनामध्ये आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवते. म्हणून हा जप खूप महत्त्वाचा आहे. आता जप झाल्यावर एक विड्याचं पान घ्या, ज्याला आपण खाऊचं पान म्हणतो, त्या पानावर ही सुपारी ठेवा. हे सगळं करताना मनात एकच भावना ठेवा, मी देवासाठी करतोय, बाकी काही नाही. तर इथपर्यंत सगळं झालं. आता या पुढचा भाग फारच महत्त्वाचा आहे. इथूनच त्या सुपारीमध्ये ऊर्जा निर्माण होते. ही माहिती तुम्हाला इथूनच सुपारीमध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे. तर आपण आता काय करायचं आहे, उंबरठ्यावर नेमकं काय करायचं आहे, दिवा कुठं ठेवायचा आहे, सुपारी कशी ठेवायची आहे, या सगळ्यात गोष्टीची योग्य पद्धत आहे. कारण इथेच उपाय पूर्ण आहे, एकही स्टेप चुकवू नका. तर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो आहे, हा उपाय उंबरठ्यावर कसा करायचा. कारण बघा आता आपण आतापर्यंत जे काही केलं ते सगळं तयारी होती, पण खरा परिणाम इथे मिळतो. म्हणून एकही गोष्ट चुकू नका. सगळ्यात आधी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, नसेल तर कोणतंही स्वच्छ भांडं चालेल. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्या आणि त्यात थोडीशी हळद टाका. आता हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर जायचं आहे आणि उंबरठ्याजवळ आणि त्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला हे हळदीचं पाणी हलकंसं शिंपडायचं आहे. कारण हे बघा आपल्याला दिसत नाही, पण घराच्या बाहेर अनेक प्रकारची ऊर्जा असते. काही चांगली ऊर्जा असते तर काही नकारात्मक असते.
आणि आपण हे पाणी शिंपडतो तेव्हा एक प्रकारे संरक्षण तयार करत असतो, म्हणजे जे काही वाईट आहे ते घरात येत नाही. यानंतर एक स्वच्छ कापड घ्या आणि उंबरठा हलकासा पुसून घ्या. जागा स्वच्छ आणि नीटनेटकी करा. आता जो दिवा आहे जो आपण तयार केला आहे तो आता बाहेर घेऊन या आणि तो दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येता तेव्हा तुमची जी उजवी बाजू असते तेव्हा तिथे तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. ही दिशा खूप मोठी आहे म्हणून चुकवू नका. दिवा ठेवताना मनात एक भावना ठेवा, हा प्रकाश माझ्या घरात सकारात्मकता आणतोय असं मनात म्हणा. आता पुढची गोष्ट, उंबरठ्यावर हळदीचा लेप करायचा आहे. हळदीचं लेपन करायचं आहे. हळद घ्या, त्यात थोडंसं पाणी टाका आणि एक पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट उंबरठ्यावर लावा. साधं वाटतंय ना, मग यामागे पण खूप मोठा अर्थ आहे. हळद म्हणजे पवित्रता आणि आपण उंबरठ्यावर लावतो. घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक शुद्धता मिळते. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुम्हाला कुंकवानं उंबरठ्याच्या मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना सुद्धा घाई करू नका. स्वस्तिक म्हणजे शुद्धता, 4 दिशांमधून येणारी सकारात्मक ऊर्जा, संरक्षण म्हणून प्रत्येक पूजेमध्ये स्वस्तिक काढलं जातं. आता या स्वस्तिकावर थोडंसं हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा आणि आता जी सुपारी आपण तयार केली होती, विड्याच्या पानावर ठेवलेली, ती सुपारी त्या स्वस्तिकाच्या मधोमध ठेवा. खूप शांतपणे ठेवा, जणू काही तुम्ही देवाला त्या देवाला तिथं स्थापन करत आहात, देत आहात तिथं. यानंतर त्या सुपारीवर तुम्हाला परत हळद कुंकू लावायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे आणि आता दोन्ही हात जोडून तिथेच उभे राहून गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे. गणपती बाप्पा, माझ्या घराचं रक्षण करा आणि आमच्या आयुष्यातील अडचणी दूर करा, आमच्यावर कृपा करा असं मनापासून बोला. बघा, शब्द मोठे असण्याची गरज नाही, पण भावना खरी असायला हवी. ही सुपारी तशीच दिवसभर उंबरठ्यावर राहू द्या. काहीही हलू नका, स्पर्श करू नका. इथेच उपाय पूर्ण झाल्यासारखं वाटतं, पण अजून एक महत्त्वाचा भाग बाकी आहे, कारण संध्याकाळी काय करायचं आहे त्यानंतरून हा उपाय कसा पूर्ण करायचा हे खूप महत्त्वाचं आहे. आता संध्याकाळचा भाग महत्त्वाचा आहे. अनेक जण इथेच चूक करतात. सकाळी सगळं नीट करतात पण संध्याकाळी पुढची पायरी विसरतात, मग पूर्ण परिणाम मिळत नाही. म्हणून आता हा भाग नीट लक्षात ठेवा. सकाळपासून जी सुपारी आपण उंबरठ्यावर ठेवली होती ती तशीच दिवसभर राहू द्या. मध्ये हलवू नका, कोणाला स्पर्श करू देऊ नका. जसं आपण देवाचं स्थान ठेवतो तसंच तिचं महत्त्व समजा. आता संध्याकाळी साधारण 5 वाजल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. स्वच्छ लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. अगदी छोटा असला तरी चालेल, पण स्वच्छ आणि नवीन असेल तर उत्तम. आता ह्या कपड्यात ही सुपारी ठेवायची आहे आणि खूप आदराने, घाईघाईत नाही. मग त्या पोटलीची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. व्यवस्थित बांधा. बघा, ही पोटली नाहीये, ही एक प्रकारे आपण केलेल्या पूर्ण उपायांची ऊर्जा आहे. आता ही पोटली कुठे ठेवायची आहे? तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळवरती किंवा साईडला जिथे सुरक्षितपणे ठेवता येईल तिथे ठेवायची आहे. तुमच्याकडे सेफ्टी डोअर असेल तर तिथेही तुम्ही बांधू शकता. आता तुम्ही विचाराल का करायचं? बघा, सकाळी आपण सुपारीला मंत्राने जागृत केलं, पूजेमुळे ती पवित्र केली आणि उंबरठ्यावर ठेवल्यामुळे तिने घराचे रक्षण केले. आता संध्याकाळी ती पोटली करून म्हणजे सुपारी त्या लाल कपड्यामध्ये बांधून मग तिची पोटली करायची आहे. तर ती दरवाजाजवळ ठेवली म्हणजे ती कायमस्वरूपी एक संरक्षणासारखी काम करते. म्हणजे बाहेरून जे काही नकारात्मक आहे, जे वाईट विचार आहे, वाईट नजरा आहे, त्यांचा परिणाम घरात येत नाही. तुम्ही स्वतः अनुभवलं असेल, काही वेळात घरात काहीच कारण नसताना ताणतणाव होतो, मन अस्वस्थ होतं आणि अचानक अडचणी वाढतात. तर असं का होतं? कारण बाहेरून येणारी जी ऊर्जा आहे आपल्या घराचे संरक्षण कमी असतं आणि म्हणून हा उपाय इतका प्रभावी आहे. आता आणखी एक गोष्ट, उद्या प्रत्येकाने आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक नक्की काढा. हा छोटासा उपाय आहे पण खूप मोठा परिणाम देतो. म्हणून सकाळी शक्य असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढू शकता. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही पुन्हा देवघरात जा. गणपती बाप्पांसमोर शांतपणे बसा. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षे म्हणा. शक्य असेल तर मोठ्या आवाजात म्हणा. तुम्हाला माहिती आहे का, मोठ्या आवाजात म्हटलं की शब्दांची स्पंदनं घरभर पसरतात आणि घरातील प्रत्येक कोपरा पवित्र होतो. यानंतर एकदा संकटनाशक स्तोत्र म्हणा आणि शेवटी सुख करता दुःख करता ही गणपतीची आरती करा. शेवटी पुन्हा मनापासून प्रार्थना करा, बाप्पा
आमच्या घरात सुख शांती ठेवा, अडचणी दूर करा. तर हा उपाय इथं पूर्ण होतो. अजून काही छोटेसे उपाय आहेत जे तुम्ही उद्या केलात तर परिणाम अजून चांगला मिळतो. तर ते छोटे छोटे उपाय कोणते आहेत? तर आपल्या संस्कृतीत गाईला खूप महत्त्व दिलं गेले आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गाईची सेवा केली तर तिचं फळ खूप मोठं मिळतं. जर तुमच्या घराजवळ गाय असेल तर तिच्याकडे जा, तिच्या कपाळावर हलकंसं हळदी कुंकू लावा, तिच्या पायावर पाणी ओता आणि मग एक चपाती घ्या. त्या चपातीवर एक गुळाचा खडा ठेवा आणि ती चपाती गाईला खाऊ घाला. तुम्ही विचारा इतकं साधं हो, पण मग यामागे खूप मोठा अर्थ. असं मानलं जातं की या दिवशी गाईला गुळ चपाती दिली तर 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळतो. आता दुसरी गोष्ट मुलांसाठी. तुमच्या मुलांना अभ्यासात लक्ष लागत नाही का, पटकन विसरतात, वारंवार आजारी पडतात, का असेल असं? तर उद्या मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घाला. हे खूप सोपं आहे पण परिणाम खूप चांगला दिसतो. मुलांचं मन स्थिर होतं, त्यांची ऊर्जा सकारात्मक होते. आणि जर गाईला चारा देणं शक्य नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे एक मूठभर हिरवे मूग घ्या आणि गणपतीच्या मंदिरात जा. ते मूग बाप्पांना अर्पण करा. तिथे थोडा वेळ बसा आणि एकदा गणपती अथर्व शीर्ष त्या मंदिरात जाऊन बसा. म्हणा, मनातल्या समस्या सांगा. बघा, हे करताना कोणाला दाखवायचं नाही, फक्त मनापासून करायचं आहे. आता व्यवसाय किंवा नोकरीसाठी तुमच्या कामात जर अडथळे येत असेल, पैसा मिळत नसेल का, मेहनत होते पण परिणाम दिसत नाही, असं असेल तर उद्या एक छोटासा उपाय नक्की करा. शक्य असेल तर हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. नाही जमलं तर गणपती मंदिरात मूग अर्पण करा. हा उपाय कामात गती आणतो. आता एक खूप छोटा पण प्रभावी उपाय मुलांसाठी आणि घरासाठी. एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्या. उजव्या हाताची अनामिका बोट त्या पाण्यात ठेवा आणि 11 वेळा ओम गणगणपतये नमः म्हणा. यानंतर ते पाणी मुलांना पाजायचं किंवा तुम्हीही पिऊ शकता. यामुळे काय होतं, पाण्यावर मंत्राची ऊर्जा येते आणि जेव्हा आपण ते पाणी पितो तेव्हा ती ऊर्जा आपल्या शरीरात जाते, मन शांत होतं आणि बुद्धी तल्लख होते. हे सगळे साधे सोपे उपाय आहेत, परिणाम खूप मोठे आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, श्रद्धा आणि सातत्य आणि विश्वास ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करायच्या आहेत. उद्या 5 मे मंगळवार, अंगारकी संकष्टी चतुर्थी. हा दिवस वाया जाऊ देऊ नका. हा एक दिवस तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतो आणि म्हणून मी पुन्हा ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही आणि याच्यातले छोटेसे उपाय करायची एकही गोष्ट सोडू नका. उद्या हे उपाय नक्की करून पहा. उपाय छोटे आहेत पण परिणाम मोठे आहेत. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जवळच्या लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा एक कमेंट देखील खूप महत्त्वाचा आहे. तर कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः असं कमेंट नक्की करा. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.